तुम्हाला जन्म घालून पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात येतील, तुम्हाला जन्माला घालून पश्चाताप झाला म्हणून त्यांच्या डोळ्यात एक अश्रू येतील, किंवा वाघ जन्माला घातला असं वाटून समाधानाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून येतील. आता 9 वाजलेत बघा, 9 ते 10 मध्ये जर आपण विचार केला तर बघा एकदा ओलांडलं, एकदाच ओलांडलं. आता 10 ते 11 मध्ये जर आपण विचार केला तर बघा एकदाच ओलांडलं, एकदा ओलांडतोय. तर 1 2 3 4 5 6 7. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत? अभ्यास चालू आहे ना? चालू असलाच पाहिजे. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हेच तुमचं भांडवल आहे जे तुम्हाला भविष्यात खूप मोठा प्रॉफिट देणार आहे. ओके, तर मित्रांनो आपण बुद्धिमापन मधील घड्याळ प्रकरणाने स्टार्ट केलं होतं बुद्धिमापनला, आणि घड्याळ प्रकरणातले काही प्रकार आपण पाठीमागच्या सेशन पर्यंत पाहिलेले होते. अतिशय महत्वाचं, पोलीस भरतीपासून ते युपीएससी पर्यंत प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अतिशय महत्वाचं असणारं प्रकरण आहे. लक्षात ठेवा, कमीत कमी 2 प्रश्न याच्यावरती पडतात पोलीस भरतीला, कारण पोलीस भरतीचा बुद्धिमापनचा सिलेबस 25 प्रश्नांचा आहे. आणि हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. घड्याळ, कॅलेंडर ही प्रकरणं खूप महत्वाची आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनातली आहेत. ओके, तर बघा मित्रांनो, आता एक प्रश्न प्रकार जो ऍक्च्युअली आपल्या दैनंदिन जीवनातला आहे, जो आता आपण स्टार्ट करणार आहोत, की तुम्ही नेहमी आपल्याला प्रत्येकाला घड्याळ समजतं, प्रत्येकाला घड्याळ समजतं, प्रत्येकाला घड्याळ माहिती आहे. घड्याळात किती वाजल्या, किंवा जे काही आपण इमॅजिन पण करू शकतो की बाबा 9:20 झालेत म्हटल्यानंतर तास काटा कुठं असणार आहे, मिनिट काटा कुठं असणार आहे. त्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्या पोझिशनवर आधारित असणारे प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा विचारले गेलेत, ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटासा प्रकार आहे, त्याला दुर्लक्ष केलं जातं. मात्र तो प्रकार आतापर्यंत पोलीस भरतीला बऱ्याच वेळा विचारलाय. इव्हन तो PSI कंबाईनला विचारलाय, कंबाईनला सुद्धा, आणि UPSC ला सुद्धा तो प्रकार विचारलेला आहे. ओके, तर पहा मित्रांनो, तो प्रकार कोणता आहे? सिंपल, फक्त तो आता प्रश्न जर मी तर लिहिला त्या प्रकारावरचा तर कदाचित तुमचा गोंधळ होणार. म्हणजे जे तो प्रकार पहिल्यांदा पाहतायत, आता काही विद्यार्थी असे असतील त्यांनी अगोदर अभ्यास केला असेल, अगोदर कुठं क्लासही केला असेल, किंवा एखाद्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल, त्यामध्ये हा प्रकार त्यांना दिसला असेल. पण जे हा उदाहरण पहिल्यांदा पाहणार आहे त्यांचा गोंधळ होणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत मी तुम्हाला ते समजावून सांगत नाही. बघा, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू द्या ज्याला या चॅनलची गरज आहे, या मार्गदर्शनाची गरज आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही असं समजू नका की हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं बोलतोय, पण हे बोलावं लागतंय. लक्षात ठेवा, कारण मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण पोलीस भरतीचा सिलेबस त्यामध्ये गणित, अंकगणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, GS, करंट अफेअर्स, ह्या संपूर्ण जो पोलीस भरतीचा जो संपूर्ण सिलेबस आहे, तो संपूर्ण सिलेबस तुम्हाला अगदी मोफत मिळतोय, मोफत देण्यात येतोय व्हेनेटरच्या माध्यमातून. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना, ज्या तुमच्या मित्रांना क्लास करणं शक्य नाही, त्यांना घरी बसून आपल्या मोबाईल वरती, युट्यूब वरती मोफत हा कोर्स घेता येईल, म्हणून त्यांच्यापर्यंत हा कोर्स पोहोचवा. म्हणजे मी इतक्या अगदी मनापासून सांगतोय, पोट तिडकीनं सांगतोय, बेंबीच्या देठापासून ओरडू सांगतोय. याचा एकच उद्देश आहे की एवढं चांगलं मार्गदर्शन तुम्हाला जर फ्री मध्ये मोफत तुमच्या घरात तुम्ही असेल तिथं, तुमचं काम करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, ज्या महिला गृहिणी आहेत की त्यांना बाबा घर सोडून जातात येत नाही, मुलं आहेत, लहान लेकरं आहेत, अशा महिलांना सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, फक्त आता हा पोलीस भरतीचा कोर्स आहे म्हणजे फक्त पोलीस भरतीलाच नाही, तर हा कोर्स, हा सिलेबस
त्या प्रत्येक परीक्षेला उपयोग आहे, जी परीक्षा सरळ सेवेतून घेतली जाते. लक्षात ठेवा. म्हणजे सरळ सेवेतून इव्हन तुम्ही गट क ची परीक्षा, कंबाईनची गट क ची परीक्षा, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, एमपीएससी क्लर्क असेल, या परीक्षांसाठी किंवा एक्साइज सब इन्स्पेक्टर, पीएसआय ची पोस्ट आहे ती, लक्षात ठेवा, एक्साइज सब इन्स्पेक्टर, या परीक्षांसाठी सुद्धा हा कोर्स अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. तलाठी आहे, तुमच्या इतर लिपिक, क्लर्क वगैरे ज्या परीक्षा आहेत, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेतल्या, त्या प्रत्येक परीक्षेसाठी, बँकांच्या परीक्षांसाठी सुद्धा हा कोर्स महत्वाचा आहे. फक्त पोलीस भरती नाव दिलेलं आहे या कोर्सला, म्हणून फक्त पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी करावा असं नाही, तर इतर सरळ सेवा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स महत्वाचा आहे. त्यामुळे जितक्या जास्त तुमच्या मित्रांपर्यंत ते पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा. ओके, पुन्हा आपण येऊया आपल्या मुद्द्यावरती, घड्याळ या प्रकरणाच्या मुद्द्यावरती. तर मी तुम्हाला म्हटलं, आता जो आपण प्रकार पाहणार आहे तो प्रश्न पाहिल्यानंतर बऱ्याच, बघा प्रश्न एक मी देतो, पुढचा प्रश्न तुम्ही तोंडी सोडवणार, तोंडी, त्यात विषयच येत नाही. हा, पण त्यात आणखी एक सांगू शकतो, मी थोडा चालूपणा करू शकतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी कधी कधी चालूपणा करतो, पण मी नेहमी सांगतो मी खूप कमी चालू आहे. प्रश्नपत्रिका काढणारे माझ्यापेक्षा 7 चालू असतात, त्यामुळे मी कधी कधी चालूपणा करतो. काय करतो, प्रश्न देतो तुम्हाला, तुम्ही सोडवता किंवा मी सोडवून देतो, तुम्हाला समजतो, अजून एखादा प्रश्न देतो, पण पुन्हा काय त्या प्रश्नात थोडासा चेंज करतो की तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर काढायचा प्रयत्न करता, आणि ते उत्तर ऑप्शन मध्ये असतं सुद्धा, पण ते चुकीचं असतं. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक प्रश्न नीट बघायचा. जर समजा तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ लागत असेल, व्हिडिओ पॉज करा, थांबवा व्हिडिओ, तुमचं उत्तर काढा, आणि त्यानंतर माझं उत्तर आणि तुमचं उत्तर हे मिळतंय का बघा. किंवा जर तुमचं उत्तर वेगळं आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल तुमची काय चूक झाली, मी सोडवून देतोय. ओके, तर बघा आता की घड्याळाच्या, म्हणजे घड्याळामध्ये वाजण्याच्या सिस्टीमवर, वाजण्याच्या म्हणजे काय की वेळेच्या सिस्टीमवर, एवढी वाजून तेवढी मिनिटं, तेवढी वाजायला तेवढी मिनिटं कमी. आपण असं म्हणतो ना किंवा 4 ला 3 मिनिटं बाकी आहेत, 8 ला 2 मिनिटं बाकी आहेत, किंवा 20 मिनिटं बाकी आहेत, किंवा 10 वाजून 17 मिनिटं झालेत. अशा प्रकारच्या आपण जे एवढे वाजून तेवढे मिनिटं आणि तेवढे वाजायला तेवढे मिनिटं कमी, अशा संकल्पनेवर आधारित हा प्रकार आहे. हा प्रश्न प्रकार बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांना विचारला गेलेला आहे, सरळ सेवांना, पोलीस भरतींना याच्यावरती प्रश्न विचारलाय. फॉर एक्झाम्पल बघा, प्रश्न असा आहे की एक घड्याळ 4 वाजून 5 मिनिट, जसा प्रश्न परीक्षेला विचारलाय तसाच घेतो. 4 वाजून 5 मिनिट आणि 5 वाजायला 7 मिनिट कमी, ही एकच वेळ दर्शवते, ही एकच वेळ दर्शविते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील, असा प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हटलं बघा, काय म्हटलं होतं, तर हा प्रश्न वाचल्यानंतर सुरुवातीला तुमची अवस्था थोडी गोंधळल्यासारखी होणार, की पहिली गोष्ट बाबा एक्सच्या स्वरूपात मिनिटं कशी काय दिलेत त्यांनी, बरोबर. तिथं 4 वाजून 5 मिनिट आणि 5 वाजायला 7 मिनिट कमी, ही एकच वेळ दर्शवते. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा हे वाक्य, ही एकच वेळ दर्शविते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील. आता तुमच्या माहितीसाठी मी काही एक्झाम्पल्स घेतो की बाबा एवढी वाजून तेवढी मिनिटं, तेवढी वाजायला तेवढी मिनिटं कमी, ही एकच वेळ. कारण हा प्रश्न सोपा आहे एकदम, मी जर सोडवून दिला तुम्हाला तर अगदी तोंडीच उत्तर निघतं, म्हणजे तोंडी, त्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तोंडी. पण आता ही तोंडी प्रत्येक वेळी तुमची परीक्षा कधी होणार आहे किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेत येणार आहे, अगदी तुमच्या कायमस्वरूपी ते लक्षात राहण्यासाठी फक्त थोडक्यात बघा, मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल 8 वाजून 40 मिनिटं, 8 वाजून 40 मिनिटं अशी एक वेळ आहे. आणि अजून मी काय लिहितो बघा, 9 वाजायला
20 मिनिट कमी. 9 वाजायला 20 मिनिट कमी. नीट लक्षात द्या. ओके. किंवा 1 वाजून 41 मिनिट 50 मिनिट घेतो सगळं. 50 मिनिट 1 वाजून 50 मिनिट. 2 वाजायला 10 मिनिट कमी. 10 मिनिट कमी. ओके. तुमच्या काही गोष्टी इथं लक्षात आल्या असतील. 8 वाजून 40 मिनिट म्हणजेच काय असते? 9 वाजायला 20 मिनिटं कमी. हे तर क्लिअर आहे. हे आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. 8 वाजून 40 मिनिट याचाच अर्थ होतो 9 वाजायला 20 मिनिट कमी. किंवा 1 वाजून 50 मिनिट. 1 वाजून 50 मिनिट म्हणजेच 2 वाजायला 10 मिनिट कमी. म्हणजे बघा 8 वाजून 40 मिनिट आणि 9 वाजायला 20 मिनिट कमी ही एकच वेळ दर्शविते. ही एकच वेळ. इथं जे आपल्याला ना एकच वेळ तुम्हाला म्हटलं मी, एकच वेळ दर्शवते. तर एक घड्याळ 4 वाजून समथिंग मिनिट. 4 इथं बघा हे 4 आहे आणि इथं 5 आहे. इथं बघा 8 आहे आणि 9 आहे. एका तासाचा फरक आहे. इथं पण 1 आहे आणि इथं 2 आहे. याच्यात ही एका तासाचा फरक आहे. म्हणजे 4 वाजून एवढी मिनिटं आणि 5 वाजायला एवढी मिनिटं कमी ही एकच वेळ दर्शवते. अशी कंडिशन घड्याळात बऱ्याच नेहमीच होत असते. असं काही नाही. प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला ती कंडिशन होत असते. ओके. तर याच्यात काय सिस्टीम आता तुम्हाला सांगतो. उत्तर कसं काढायचे आपल्याला. ह्याच्यातून आपल्याला फक्त काय करायचंय तर त्या घड्याळात किती वाजले असतील तर त्या घड्याळातली जी वेळ आहे समजा 8 वाजून एवढी मिनिटं आणि 9 वाजायला एवढी मिनिटं कमी ही जी वेळ असते ती 8 ते 9 च्या दरम्यानची वेळ असते. 8 ते 9 च्या दरम्यानची वेळ असते. म्हणजे 4 वाजून समथिंग मिनिटं आणि 5 वाजायला समथिंग मिनिटं कमी असं असेल तर उत्तर 4 वाजून काहीतरी मिनिटं असणार आहे. 4 वाजून काहीतरी मिनिटं असणार आहे. ती मिनिटं काढायची आहेत आपल्याला. तर लक्षात ठेवा हे 8 आणि हे 9 च्या दरम्यान 8 आणि 9 च्या दरम्यान किती तास असतात? 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. तर बघा आता इथं लक्ष द्या की जर समजा इथले तुम्ही ही मिनिट आणि ही मिनिट ह्या 2 मिनिटांची जर बेरीज केली 40 आणि 20 किती येते? 60 मिनिटं. कशामुळे येते 60 मिनिटं? तर हे 8 ते 9 च्या दरम्यान 1 तासाचा फरक म्हणजे 60 मिनिटं. तुम्ही इथंही बघा हे 50 मिनिटं आणि हे 10 मिनिटं यांची बेरीज किती येते? 60 मिनिटं. कशामुळे 60 मिनिटं बेरीज येते? तर 1 आणि 2 च्या दरम्यान 1 तासाचा फरक आहे आणि 1 तास म्हणजे 60 मिनिटं. इथं पण 4 आणि 5 च्या दरम्यान 1 तासाचा फरक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा इथली मिनिट आणि इथली मिनिट यांची बेरीज किती येणार आहे? यांची बेरीज किती येणार आहे? तर 60. किती येणार आहे? 60. कशामुळं? तर 1 तासाचा फरक आहे. इथं बघा त्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरणात दिलं. मग आपल्याला करायचं आहे काय? फक्त 5x इथली मिनिटं अधिक तिथली मिनिटं 7x बरोबर 60 आणि x ची किंमत शोधायची आहे. 5x आणि 7x किती येतं? 12x बरोबर 60. हे गुणिले 12 इकडे नंतर काय होतं? भागिले 12. 12 एके 12 आणि 12 पंचे 60. x ची किंमत 5 आली. लक्षात ठेवा x ची किंमत 5 आली. मग इथं 5x ची किंमत 5 5 25 आणि 7x ची किंमत 7 5 35. हे तोंडी निघतं इथून पुढं. बघा तरी पण मी इथं करतो. x ची व्हॅल्यू 5 आली ना तर 5x बरोबर 5 गुणिले 5 बरोबर 25. ही 5x ची किंमत आली आणि 7x बरोबर 7 गुणिले x ची किंमत 5 बरोबर किती आली? 35 आली. तर 7x ची किंमत किती आली? 35. ओके. म्हणजेच त्या घड्याळात काय झालं असेल? एक तर 4 वाजून 5x ची किंमत 25 आली. 4 वाजून 25 मिनिट किंवा 5 वाजायला 7x ची किंमत आपली 35 आली. 5 वाजायला 35 मिनिट कमी ही वेळ आहे. दोन्ही वेळ एकच आहे बघा.
4:25 म्हणजेच 5 वाजायला काय आहे 35 मिनिटं कमी. आता तुम्ही म्हणणार काय अवघड आहे ह्या प्रकारात, काहीच अवघड नाही. फक्त इथं बघा 5x आणि 7x किती इथं 12x. 12x बरोबर 60 घ्यायचं आहे. 12x बरोबर 60 घेतलं तर गुणिले 12 तिकडे भागिले 12 जाते. x बरोबर 5 येते. 5×5 = 25. 4:25. शक्यतो 4:25 हाच ऑप्शन असतो. आता एखादा म्हणेल बाबा 4:25 हाही ऑप्शन असेल खाली 4 पर्यायामध्ये आणि 5 वाजायला 35 मिनिटं कमी हाही पर्याय असेल, तर चौथा पर्याय पुढे त्याच्या पुढे पर्याय काय असेल माहितीये का, 1 आणि 2 दोन्ही बरोबर असाही खाली ऑप्शन असेल. आता तसा ऑप्शन नसेल, समजा हे 2 ऑप्शन असतील आणि बाकीचे 2 वेगळेच असतील, एकाच प्रश्नाची 2 बरोबर उत्तर जर ऑप्शन मध्ये असतील तर तो प्रश्न कॅन्सल होतो. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. त्याचे मार्क्स सगळ्यांना भेटतात एकतर किंवा सगळ्यांचे कट होतात, मग 99 पैकी मेरिट लागतं असं असेल तर. पण यातला एक येतो आणि शक्यतो ऑप्शन मध्ये हे असतं. पण हे आले की तुम्हाला हे आपोआप कळते, लक्षात ठेवा. ओके, तर हा काय आहे तर 2 तासात दरम्यानच्या वेळेवर आधारित असणार हा प्रकार आहे. एवढी वाजून तेवढी मिनिटं आणि तेवढी वाजायला तेवढी मिनिटं कमी ही एकच वेळ दर्शवत असेल तर मिनिटांची बेरीज नेहमी 60 येते, किंवा मिनिटांची बेरीज नेहमी त्या वेळेच्या दरम्यान जेवढे तास आहेत ना त्या तासात असणाऱ्या मिनिटं एवढी. 8 आणि 9च्या दरम्यान एकच तास आहे तर एका तासात 60 मिनिटं असतात. 1 आणि 2च्या दरम्यान एकच तास आहे, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. तर बेरीज 50 आणि 10 60, 40 आणि 20 60. एवढी वाजून एवढे मिनिटं आणि तेवढी वाजायला तेवढी मिनिटं कमी ही एकच वेळ दर्शवत असेल तर मिनिटांची बेरीज किती येते 60 येते. कशामुळं तर त्या दरम्यान असणाऱ्या एकूण तासांमध्ये 60 मिनिटं असतात. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. ओके, आता बघा सेम प्रश्न तुम्ही प्रयत्न करा फक्त. एक घड्याळ 2 वाजून 8x मिनिट 2 वाजून 8x मिनिट आणि 3 वाजायला 7x मिनिट कमी ही एकच वेळ दर्शवत असेल तर त्या घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला सांगितलंय मी थांबणार नाही तुमच्यासाठी, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही उत्तर काढायचे. लक्षात ठेवा, उत्तर काढायचे नंतर, कारण तुम्ही किती वेळ पाहू शकता. आता बघा 2 वाजून 8x मिनिट, तर इथं x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इथलं लक्षात ठेवा, इथली मिनिट आणि इथल्या मिनिटांची बेरीज किती असणार आहे 60 असणार आहे. 8x अधिक 7x बरोबर 60 8x आणि 7x किती झालं 15x बरोबर 60. 15x बरोबर 60. तर गुणिले 15 इकडे भागिले 15 होईल आणि 15 चौक 60. x ची किंमत किती आली हो 4 आली. 4 आली याचा अर्थ काय झाला तर 8x बरोबर 8 गुणिले 4. हे परीक्षेत असं सोडवत बसायचं नाही बरं का, हे तोंडी निघतं. 8 चौक 32, 7 चौक 28. पण आता तोंडी निघणार किंवा मी माझ्या डोक्यात काय विचार करतो हे तुम्हाला मी दाखवू शकत नाही, बरोबर नाही. अशी काही सिस्टीम नाही. माझ्या मनात काय चाललंय हे तुम्ही पाहू शकत नाही. असं जर असतं एखाद्याच्या समोरच्या मनात काय चाललंय हे जर कळत असतं तर अवघड झालं असतं, बरोबर की नाही. तसं मी दाखवू शकत नाही. मला मास्तर या नात्यानं प्रत्येक गोष्ट इथं लिहावी लागते बोर्डवरती. ओके, तुम्ही मात्र 8 चौक 32 डायरेक्ट एक्स ची किंमत तुम्हाला आली नाही तर 8 चौक 32 इथं डायरेक्ट तुम्ही काय करणार 8 चौक 32 आणि 7 चौक 28. मग उत्तर काय असणार 2 वाजून 32 मिनिटं. 2 वाजून 32 मिनिटं किंवा 3 वाजायला 28 मिनिटं कमी. विषय क्लोज. एवढंच करायचं आहे. ओके, 8x आणि इथं 7x म्हणजे काय असणार आहे तर 7 गुणिले 4 बरोबर 28. हे 28 इथं ठेवलं तर 3 वाजायला 28 मिनिटं कमी किंवा 2 वाजून 32 मिनिटं. 2 वाजून 32 मिनिटं. ओके, अजून एक प्रश्न तुम्ही सोडवा. छान प्रश्न आहे बघा. एक घड्याळ 7 वाजून 7x मिनिट आणि 9 वाजायला
8x मिनिट कमी, 8x मिनिट कमी ही एकच वेळ दर्शवते, एकच वेळ दर्शवते, तर ती वेळ कोणती, ती वेळ कोणती? बघा असा प्रश्न, तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर काय आलं, तर इथं 7x 8x, 7x अधिक 8x बरोबर 60, 7 आणि 8 15x बरोबर 60, गुणिले 15 इकडे भागिले 15 होतंय, 15 चौक 60, x ची किंमत किती आली 4, 7 चौक 28, 8 चौक 32, 7 वाजून 28 मिनिटं किंवा 9 वाजायला 32 मिनिटं कमी, असं उत्तर मुलं काढणार. असं उत्तर तुमचं चुकतं, लक्षात ठेवा. कारण का माहितीये का, ऑप्शन मध्ये पहिलाच ऑप्शन असणार 7 वाजून 28 मिनिटं, असा पहिलाच ऑप्शन असणार ऑप्शन. तर 4 पैकी पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, तुमचं 7 वाजून 28 मिनिटं आले आणि ते जर त्या 4 पैकी कुठला एक ऑप्शन असला ना, तुमचं आलेलं उत्तर जर 4ही ऑप्शन मध्ये जिथं असेल, आपलं लक्ष फक्त त्या एकाच ऑप्शनवर असतं, जे आपलं उत्तर आलंय ते उत्तर ऑप्शन मध्ये आहे. बाकी 3 ऑप्शन आपलं चुकून सुद्धा लक्ष जात नाही. म्हणजे आपलं लक्ष घरी प्रॅक्टिस करत असताना ते जात नाही, परीक्षेत तर वेगळीच गोष्ट असते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात, तो ताण असतो, त्यामुळे बाकीच्या ऑप्शनकडे लक्ष जात नाही. आपण याला डायरेक्ट काळ करतो, याला डायरेक्ट काय करतो, ऑप्शनला काळ करतो. पण असं होत नाही, लक्षात ठेवा. का होत नाही, तर इथं या प्रश्नात मी म्हणलं थोडा चालूपणा केलेला आहे. काय चालूपणा केलेला आहे, आणि हा प्रश्न परीक्षेला, पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे पाठीमागच्या परीक्षांमध्ये. बघा बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे की इथं 7 वाजून, एक गोष्ट फिक्स लक्षात ठेवा, इथं 7 वाजून 7x मिनिट म्हटलंय, 7 वाजून 7x मिनिट म्हटलंय, आणि इथं 9 वाजायला 8x मिनिटं कमी. इथं तासांमध्ये मात्र ह्या 7 आणि 9 या तासांमध्ये 2 तासांचा फरक आहे. 7 ते 8 आणि 8 ते 9, 7 ते 8 आणि 8 ते 9 असा 2 तासांचा फरक आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथं ही इथली मिनिट 7x आणि इथली मिनिट 8x, यांची आता बेरीज 60 येणार नाही, तर ती किती येणार आहे 120, 120. कारण 7 आणि 9च्या दरम्यान 2 तास असतात, 7 ते 8 आणि 8 ते 9, 2 तासामध्ये 120 मिनिट असतात. इथं आलं 120. मग आता तुम्ही बेरीज करा, 7 आणि 8 किती आलं, तर 15x बरोबर 120. मग गुणिले 15 इकडे भागिले 15 होईल, 15 1 15 आणि 15 120, तर x ची किंमत किती आली हो 8 आली, 8 आली. म्हणजे इथं 7 ते 8 x ची किंमत 8 आहे, 7 ते 8 किती आलं 56. किंवा x ची किंमत 8 आहे, 8x म्हणजे 8 ते 8 ते 64. मग तुमचं काय आलं माहितीये का, एक तर बघा 7 वाजून 56 मिनिट किंवा 9 वाजायला 64 मिनिट कमी, 9 वाजायला 64 मिनिट कमी, अशी उत्तर आली. आता याच्यात आणखी एक गोष्ट होऊ शकते की होतेच, म्हणजे आता यात एक आणखी काय होतं ना, ऑप्शन मध्ये 7 वाजून 56 मिनिटं असणार ना, ऑप्शन मध्ये 9 वाजायला 64 मिनिटं कमी. आपण असं कधीच म्हणत नाही 9 वाजायला 64 मिनिटं कमी, 9 वाजायला 68 मिनिटं कमी, 72 मिनिटं कमी, असं कधी म्हणत नाही व्यवहारात. असतं तसं, पण तसं आपण व्यवहारात म्हणत नाही. म्हटलं तर काही चालतं, पण आपण म्हणत नाही व्यवहारात, बरोबर की नाही. तर लक्षात ठेवा, या दोन्हींचाच अर्थ काय होतो माहितीये का, या दोन्हींचा अर्थ काय होतो, तर 8 वाजायला 4 मिनिट कमी. काय अर्थ होतो, 7 वाजून 56 मिनिटं म्हणजेच 8 वाजायला 4 मिनिटं कमी, किंवा 9 वाजायला 64 मिनिटं कमी. आता 9 वाजायला 60 मिनिटं कमी म्हणजे 1 तास कमी, म्हणजे 8.
आणि वरचे आणखी 4 मिनिटं कमी म्हणजेच 8 वाजायला 4 मिनिटं कमी. हा काय असणार आहे लक्षात ठेवा, हा आपलं ऑप्शन मध्ये असणार. 4 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन असणार 8 वाजायला 4 मिनिटं कमी. एक ऑप्शन असं असणार 7 वाजून 28 मिनिटं. बघा इथं एक्स ची किंमत सुरुवातीला आपण फसलो त्यावेळी एक्स ची किंमत 4 घेतली होती. ज्यावेळी 7x अधिक 8x बरोबर आपण 60 घेतलं होतं, तर 15x बरोबर 60, तर x बरोबर 4 आलं होतं. 15 चौक 60 बरोबर. मग इथं 7 चौक 28, 7 वाजून 28 मिनिटं एक ऑप्शन असणार त्यामध्ये 100%. आणि 8 वाजायला 4 मिनिटं कमी. 8 वाजायला 4 मिनिटं कमी याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. कारण का, तर याच्यानुसार 2 उत्तर कोणते आली, हे एक हे एक, हे दोन्ही बरोबर आहे. ह्या दोन्हीवरून आणखी एक अर्थ निघतो, तो म्हणजे 8 वाजायला 4 मिनिटं कमी. 8 वाजायला 4 मिनिटं कमी हे कायम लक्षात असू द्या. ओके, हा प्रकार अजिबात अवघड नाही. ह्या प्रकारावर नीट फक्त लक्ष द्या की 2 तास 3 तासावरती प्रश्न विचारत नाहीत. आणि जरी विचारला तरी ते 120 च्या ऐवजी आपण किती घेणार आहे, 180 विचारणार नाहीत. पण विचारलं तर 180 घेऊन आपण एक्स ची किंमत काढू शकतो आणि वेळ काढू शकतो. मी सांगतो तुम्हाला त्या भानगडीत पडूच नका. विचार म्हणजे कुठल्याच परीक्षेला ना, पोलीस भरतीला ना, सरळ सेवेला ना, एमपीएससीला ना, युपीएससीला कुठे विचारत नाही. जास्तीत जास्त 2 तासाचा गॅप, 2 तासाच्या गॅप पर्यंत. कारण 3 तासाचा गॅप असला तर आणखी 3 उत्तर निघतील. तिथं 3 उत्तर निघतील लक्षात ठेवा. म्हणजे समजा 7 आणि इथं 10 दिलं, तर 7 वाजून एवढी मिनिटं, 10 वाजायला तेवढी मिनिटं कमी, 9 वाजून तेवढी मिनिटं किंवा 9 वाजायला तेवढी मिनिटं कमी, असे 3 अजून उत्तर निघतील. अजून एक उत्तर इथं निघेल. त्यामुळे काय होईल, हे 2 आणि हे 2 असे 4 होत नाही. तसं शक्यतो जास्तीत जास्त 2 आणि 2 तासाच्या फरकावरती हा एकमेव प्रश्न आतापर्यंत विचारलाय बरं का, लक्षात ठेवा. हा एकमेव प्रश्न आहे, जसा आहे तसा आहे परीक्षांना विचारलेला आहे. असा परीक्षेला विचारलेला 7 वाजून 7x मिनिटं आणि 9 वाजायला 8x मिनिटं कमी ही एकच वेळ दर्शवत असेल तर घड्याळात किती वाजले असतील. हाच प्रश्न आतापर्यंत विचारलाय 2 तासाच्या याच्यावरती. पोलीस भरती तोही जास्तीत जास्त पोलीस भरती रिपीट, कारण प्रश्न रिपीट होण्याची संख्या पोलीस भरतील जास्त असते. सरळ सेवेला एमपीएससीला आणि कंबाईनला प्रश्न रिपीट होत नाहीत. मला आठवते 2011 च्या अगोदर 2011 पासूनच्या प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेत, तर बुद्धिमापन आणि गणितावरचे फक्त 4 ते 5 प्रश्न आहेत. फक्त 4 ते 5 प्रश्न ते फक्त रिपीट झाले. ते कोणत्या परीक्षेला, त्याच परीक्षांना, कंबाईनलाच. एसटीआयचा प्रश्न पीएसआयला किंवा असिस्टंटला किंवा एसटीआयला, कंबाईनचा प्रश्न कंबाईनला, फक्त पद वेगळा असेल असा प्रश्न आतापर्यंत 5 प्रश्न आहेत, फक्त 5. आणि ते 5 प्रश्न एवढे महत्वाचे आहेत की ते प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला पडतातच प्रश्न पडतात म्हणजे पडतात. पोलीस भरतीचा नियमच आहे तो. पीएसआय एसटीआय कंबाईनचे प्रश्न आहेत तसे कॉपी पेस्ट होतात. बरेच प्रश्न गणित बुद्धिमापनचे ते आपण पाहणार आहोत पुढे जाऊन. ओके, ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो की आता आपण नवीन प्रकार बघूया. नवीन प्रकार काय आहे, तर तो आहे घड्याळाच्या काट्यांवरती डिपेंड असणारा. घड्याळाच्या काट्यांवरती डिपेंड असणारा. यात काय आहे तर बघा, मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया. मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया. आता याच्यात तुम्हाला सांगतो की मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया हा एकच पहिला घटक आहे. पहिला जो प्रकार आहे ना, पहिला त्या घटकावरतीच काय होणार आहे तर मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली, लक्षात आले तुमच्या, तर पुढचं काय होणार आहे की 3 आणखी प्रकार याच्यावरती डिपेंड आहेत. 3 कोणते प्रकार सांगतो. मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया, मिनिट काटा तास काटा एकमेकांवर येण्याची प्रक्रिया, आणि तिसरं मिनिट काटा तास काटा परस्पर विरुद्ध दिशेला असण्याची प्रक्रिया. आणि चौथा आहे मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये काटकोन किंवा 90 अंशाचा कोन होण्याची प्रक्रिया. ओके, आता यात बघा ओलांडण्याची प्रक्रिया अतिशय महत्वाचं आहे. ओलांडणे, आता तुमच्या काही गोष्टी लक्षात येणार नाहीत, हळूहळू लक्षात येतील. ओलांडण्याची आता काय भानगड आहे, मिनिट काटा तास काट्याला तुम्ही विचार करा. बघा, जर आपण आता हे जे
काट्यांवर आधारित जे प्रश्न असतात ना घड्याळाच्या, त्यामध्ये सेकंद काट्याचा उल्लेख नसतो किंवा सेकंद काट्याला गृहीत धरलं जात नाही. फक्त ते प्रश्न तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यांवरती डिपेंड असतात, अवलंबून असतात. बघा, मिनिट काटा थोडा फास्ट जात असतो कोणाच्या तुलनेत, तास काट्याच्या. तास काटा अगदी स्लो, त्याच्यापेक्षा फास्ट मिनिट काटा, सर्वात फास्ट सेकंद काटा पळत असतो. तो तर आपल्याला सहज दिसतो पळताना, बरोबर. मिनिट काटा थोडा हळूहळू धावत असतो, तो दिसत नाही. तास काटा तर अगदी दिसत नाही, बरोबर की नाही. तर मिनिट काटा तास काट्याला ओलांडण्याची प्रक्रिया. आता काही गोष्टी तुम्ही कोणत्याही पुस्तकात वाचलं, आपण काय करतो, पुस्तकात वाचतो, पुस्तकात सरळ सरळ नोट्स दिल्यात. काय नोट्स दिल्यात मी तुम्हाला सांगतो की नोट्स असे दिल्यात, मिनिट काटा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो, मिनिट काटा तास काट्याला 12 तासात 11 वेळा ओलांडतो, असं दिलंय. बघा, ह्या नोट्स महत्वाच्या आहेत, महत्वाच्याच आहेत या, मी लिहितोच त्या नोट्स. बघा काय, तर मिनिट काटा हा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो. मिनिट काटा हा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो. दुसरं काय आहे, दुसरी नोट्स, मिनिट काटा हा तास काट्याला 12 तासात 11 वेळा ओलांडतो. 11 वेळा ओलांडतो. बघा, 11 वेळा ओलांडतो. आता बघा, मला प्रश्न असा पडतो, आपण पाठ करतो, पुस्तकात दिलेलं सगळं पाठ करतोय, हे पाठ करतो किंवा मिनिट काटा, पहिलं वाक्य तर त्यांनी दिलंय की मिनिट काटा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो. मग 12 तासात 11 वेळा का ओलांडतो? मग एक वेळ जी ओलांडण्याची ड्रॉप होते ती नक्की कुठं, त्याला आपण ड्रॉपिंग पिरियड म्हणतो. ड्रॉपिंग पिरियड कुठला असतो, ते ज्याला समजलं त्याला हे चारी प्रकार समजले, लक्षात ठेवा. हा पहिल्या प्रकाराला थोडा वेळ लागतो समजावून सांगायला, मला हातात घड्याळ पण घ्यावं लागणार आहे समजावून सांगताना. आता बघा, मग हे इथं प्रॉब्लेम काय होतो विद्यार्थ्याचा, विद्यार्थ्याचा तुम्हाला जर सरळ सरळ प्रश्न विचारले तर काही त्रास होत नाही. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला प्रश्न विचारला काय, तर दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत, बघा, दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला ताकाला किती वेळा ओलांडेल, असा सिंपल प्रश्न जर तुम्हाला आला परीक्षेला. बघा, काय प्रश्न विचारला, दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल, काय उत्तर असणार आहे याचं, काय असणार आहे उत्तर, 11 वेळा. बरोबर. विद्यार्थी इथं काय करतो, उत्तर लिहितो 11 वेळा. उत्तर किती वेळा लिहितो, 11 वेळा उत्तर लिहितो, जे सपशेल चूक आहे. सपशेल चूक म्हणजे हा खूप मोठा डबरा आहे, लक्षात ठेवा, खूप मोठा डबरा आहे. आता आपल्या याच वेनेटरचं एक व्हिडिओ जो आपल्या गणिताची ओळख म्हणून बघा सुरुवातीला आपल्या चॅनलवरती टाकला होता. त्या आता ते काय होतं, तिथं मला नाव कुठल्या तरी विद्यार्थ्यानं ते छान कमेंट केली खाली की जय अंबिका माता जाय डाबऱ्यात काहीतरी असं बघा ते कमेंट केलेले आहे. तर ते माझे डायलॉग ते कमेंट केले आहे. छान वाटतं मला की माझे डायलॉग अजूनही तुमच्या ते लक्षात आहेत ऑफलाईन बॅचचे, की अंबिका माता. आता समोर माझ्या ऑनलाईन बॅचला नक्कीच समोर बघणारे विद्यार्थीमध्ये मुली आहेत की मुलं आहेत कळत नाही, पण मुली जरी असल्या, मी जरी बोलत असलो अंबिका माता, भवानी माता आहे, भवानी असं काही काही बोलत असतो, ते समोरासमोर ते हक्कानं बोलत असतो. का तर वर्गात थोडंसं वातावरण हलकं फुलकं राहणं गरजेचं असतं, बरोबर आहे. काय नाही, काही प्रॉब्लेम नाही, मुलींना काय वाटत नाही. अंबिका माता, भवानी माता म्हणजे देवींची उपमा त्यांना दिली जाते, काय साधी सुधी गोष्ट आहे का बघा, बरोबर. छान वाटतं मला. अशा कमेंट करत जा तुम्ही, या व्हिडिओज वरती पण कमेंट करत जा जे तुमच्या अडचणी आहेत, ज्या अडचणी. कारण मी क्लासमध्ये पण काय सांगत असतो, आता जे माझे विद्यार्थी आहेत ऑफलाईनचे जुने काय असतील त्यांना माहिती आहे, मी क्लासमध्ये बिनधास्त काय सांगत असतो, एनी टाइम कुणीही वर्गात कुठल्याही वेळी कुठलाही प्रश्न मला विचारू शकतो, कुठलाही प्रश्न विचारू शकतो, पण तो गणिताचा असला पाहिजे, बरोबर की नाही.
मी असंही सांगतो, माझा नंबर पण देत असतो प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही रात्री अपरात्री कधी अभ्यास करत असाल आणि अभ्यास करताना जर तुम्हाला काय अडचण आली तर रातच्या 12ला सुद्धा तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. ती अडचण फक्त गणितातली असावी. नाहीतर एखादा काय असं होईल आता समजा चुकून की 12 वाजता म्हणतोय ना मास्तर, मग आज रात्री 1:30 वाजताच फोन करतो त्याला आणि झोपला का म्हणून विचारतो. असं नाही करायचं. झिरो होतो मास्तरची म्हणून 1:30 वाजता फोन करायचा नाही. हा, तुम्हाला जेन्युअनली तुम्हाला जर समजा अडचण आहे, प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही मला बिंदास कधी विचारू शकता, सर ह्या गणित सोडवताना मला अडचण येते, मी तुम्हाला मदत करायला तत्पर आहे. त्या बदल्यात माझी अपेक्षा एकच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हावं, बस. याच्यापेक्षा काय नाही. तुम्ही फक्त यशस्वी झालं पाहिजे. तुम्ही जे करताय तुमच्या, कारण मी नेहमी सांगतो, लक्षात ठेवा की टंगळ मंगळ करताना एकदा फक्त आपल्या आई वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा की त्यांनी आपल्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये किती कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आपल्यासाठी तुम्हाला हे मिळावं ते मिळावं, त्यासाठी त्यांनी खूप त्रास खूप कष्ट घेतलाय. त्या आई वडिलांचा डोळ्यासमोर आणा आणि मग टंगळ मंगळ करा. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू 2 प्रकारे आणू शकताय. एक, तुम्हाला जन्म घालून पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात येतील. तुम्हाला जन्माला घालून पश्चाताप झाला म्हणून त्यांच्या डोळ्यात एक अश्रू येतील. किंवा वाघ जन्माला घातला असं वाटून समाधानाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून येतील. मग त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू आणायचे आहेत की समाधानाचे अश्रू आणायचे आहेत, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला समाधान, मी सांगतो, जर आयुष्यात एकदा जरी तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले ना, आयुष्यभर तुम्हाला कुठल्या मंदिरात, कुठं काशीला, रामेश्वरला कुठं जायची गरज नाही, कुठलं तीर्थक्षेत्र करायची गरज नाही, जगातली सगळी पुण्य तुम्ही मिळवली. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. चला इकडे येऊया. तरी 11 वेळा होत नाही. का 11 वेळा होत नाही? बघा काय प्रश्न विचारलाय. दुपारी 12 ते रात्री 12. कारण आम्ही फक्त एवढंच केलं, पुस्तकामध्ये आहे ते. आम्ही फक्त काय केलं, एवढंच केलं, पुस्तकांमध्ये आहे ते, की मिनिट काटा तास काठ्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो आणि तो 12 तासात 11 वेळा ओलांडतो, 12 तासात 11 वेळा ओलांडतो. मान्य आहे. पण जर प्रश्न तुम्हाला दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत विचारला तर त्याचं उत्तर असतं 10 वेळा. फक्त काय असतं उत्तर? 10 वेळा ओलांडतो. तुम्ही म्हणणार कसं काय 10 वेळा ओलांडतो? आता आपण ओलांडण्याची प्रक्रिया बघूया. हा प्रश्न आहे असा लक्षात ठेवा. हा प्रश्न लक्षात ठेवायची गरज नाही. मीच तुम्हाला नोट्स मध्ये देणार आहे. ह्या नोट्स आहेत बरं का, ह्या नोट्स आहेत, महत्वाच्या नोट्स आहेत या, की प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो आणि 12 तासात 11 वेळा ओलांडतो. हे महत्वाच्या नोट्स आहेत. पण तिथं तुम्हाला अडचणीत कुठे टाकलं जातं, अपवाद त्याला काय, प्रश्न अपवादावरती विचारला जातो. अपवाद काय तो आपण थोडा नीट बघूया. त्यासाठी मला हातात थोडं घड्याळ घ्यावं लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता, तर की आता हे घड्याळ आहे. ओके, आता एक गोष्ट बघा की तुम्हाला मी पटते का नाही, घड्याळ हातात घ्यायच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही इमॅजिन केलं की प्रत्येक तास, आता इथं बघा सध्या 9 वाजलेत. इथं काय म्हटलंय, पहिला जो पॉइंट आहे तो आपण चेक करू की मिनिट काटा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो. आता 9 वाजलेत बघा. 9 ते 10 मध्ये जर आपण विचार केला तर बघा एकदाच ओलांडलं. आता 10 ते 11 मध्ये जर आपण विचार केला तर बघा एकदा ओलांडतोय. म्हणजे मिनिट काटा तास काट्याला प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो याची खात्री आहे. फक्त आता मी काय सांगतोय बघा, नंतर तुम्हाला मी घड्याळ पण दाखवतो. एक वाक्य नीट लक्षात ठेवा की 11 ते 12, बघा 11 ते 12 या एका तासाचा विचार केला, 11 ते 12 या एका तासाचा विचार केला तर मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. मी काय सांगतोय ते नीट ऐका, कारण हे एकदा हे समजलं की पुन्हा एकमेकांवर येण्याची प्रक्रिया आहे. ह्याचा प्रश्न कसे असतात की अमुक एवढ्या वाजल्यापासून तमुक तेवढ्या वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल, असा प्रश्न. सेम की एवढ्या वाजल्यापासून ते तेवढ्या वाजेपर्यंत मिनिट काटा आणि तास काटा किती वेळा एकमेकांवर येतील, किंवा एवढ्या वाजल्यापासून तेवढ्या वाजेपर्यंत मिनिट काटा आणि तास काटा किती वेळा परस्पर विरुद्ध दिशेला असतील. परस्पर विरुद्ध दिशेला पण लक्षात ठेवा. आणि एवढ्या वाजल्यापासून ते तेवढ्या वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन 90 अंशाचा कोन राईट अँगल किती वेळा होईल.
असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हा घटक कळला की तुम्हाला सोडवता येणार आहे, लक्षात ठेवा. तर बघा 11 ते 12 या एका तासाचा विचार करता मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. आणि काय म्हणतोय मी बघा की 12 ते 1 या एका तासाचा विचार करता सुद्धा मिनिट काटाचा तुम्हाला बघा लक्षात येईल तुमच्या. आता बघा घड्याळात किती वाजलेत? 11 वाजलेत. मी काय म्हणतोय इथं लिहिलं नाही पुढे, पण मी तोंडी सांगितलं होतं की 11 ते 12 या एका तासाचा विचार करता मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. आणि 12 ते 1 या एका तासाचा विचार करता सुद्धा मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. बघा आता 11 ते 12 ची वेळ बघा आपण. आता बघा 11ला घड्याळ सुरू झालं, 11ला सुरू झालं आणि 12 वाजले बघा. आता सॉरी इथं 12 वाजणार आहेत अशा 12. 11 ते 12 मध्ये बघा काय झालं माहितीये का? मिनिट ओलांडणे म्हणजे क्रॉस करणे, लक्षात ठेवा. ओलांडणे म्हणजे क्रॉस करणे. आता इथं काय झालं? 11 ते 12 मध्ये तो पाठीमागून आला, मिनिट काटा पाठीमागून आला आणि त्याच्या सोबत येऊन थांबला. कोणाच्या? तास काट्याच्या सोबत येऊन थांबला. त्यानं त्याला ओलांडलं नाही. पाठीमागून आला आणि त्याच्या सोबत थांबलाय. ओलांडण्यासाठी त्याला थोडं अजून पुढे जायला पाहिजे होतं. आता ओलांडण्याची प्रक्रिया होईल बघा. पण 11 ते 12 बघा इथं 11 वाजले होते. 11 ते 12 या एका तासाचा विचार करता मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. तो सोबत येऊन थांबतोय पण ओलांडत नाही. आता 12 ते 1 चा विचार करू आपण. मी काय म्हणतोय 11 ते 12 या एका तासाचा विचार करता मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. आणि 12 ते 1 या एकाच तासाचा विचार करता सुद्धा मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. बघा आता हे 12 ते 1 आहे. 12ला बघा आता 12ला बरोबर ते एकमेकांवर आहेत. आता पुढे गेला, आता परत त्यांची भेटच नाही 1 वाजेपर्यंत, पुन्हा भेट नाही. मग आता 12ला काय होतंय माहितीये का? 12 ते 1 या एका तासाचा विचार करता ओलांडत नाही. ओलांडण्यासाठी मिनिट काटा पाठीमागे पाहिजे होता आणि असं केलं की म्हणायचं ओलांडलं. पण 12 ते 1 या एका तासामध्ये सुद्धा ओलांडत नाही. 11 ते 12 मध्ये काय करतोय? पाठीमागून येतोय त्याच्या सोबत येऊन थांबतोय. आणि 12 ते 1 मध्ये काय करतोय? तो सोबत आहे, तो पुढे निघून जातोय, ओलांडत नाही. म्हणजे बघा 11 ते 12 या एका तासात मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. आणि 12 ते 1 या एका तासात सुद्धा मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. मात्र 11 ते 1 या 2 तासांचा एकत्रित विचार केला तर मात्र मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो. कसा? सोपं आहे. तर बघा 11 ते 1 या 2 तासांचा बघा 11 पासून डायरेक्ट 1 पर्यंत जाऊ आपण. एकदा ओलांडलं, आता पुन्हा ओलांडतोय का? नाही. फक्त बघा 11 ते 1 या 2 तासांचा एकत्रित विचार करता मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो. ओके, इथं ओलांडत नाही. मात्र 11 ते 1 या 2 तासात काय होतंय? एकदा ओलांडतो. 2 तासात एकदा ओलांडतो. म्हणजे 11 ते 1 ही काय आहे माहितीये का? तर हा ड्रॉपिंग आर आहे त्याच्यातला. लक्षात ठेवा की ह्या 2 तासात प्रत्येक तासाला एकदा ओलांडतो ना. फक्त 11 ते 1 मध्ये काय होतंय? 11 ते 1 मध्ये ह्या 2 तासात 2 वेळा ओलांडण्याऐवजी किती वेळा ओलांडतोय? एकदा. म्हणून 1 वेळ ड्रॉप होते. म्हणून 12 तासात किती वेळा? 11 वेळा. आता खाली प्रश्न आपला काय राहिला माहितीये का? की समजा 12 ते 12 म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12 एकूण किती तास होतात? 12 तास. दुपारी 12 ते रात्री 12 एकूण 12 तास होतात. मग आपण काय म्हटलंय की 12 तासात 11 वेळा. पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं? 12 ते 12 दुपारी 12 ते रात्री 12 या 12 तासात 10च वेळा ओलांडतो. का ओलांडतो बघा? हे घड्याळ पण बघायची गरज नाही. मी घड्याळात तुम्हाला दाखवू शकतोय. पण आता बघा दुपारी 12 ते रात्री 12 एकूण तास किती आहे? तो एकूण तास किती आहेत? एकूण तास आहेत 12, बरोबर की नाही? एकूण तास 12 आहेत. त्यातला मला सांगा आता पहिला तास. सिंपल, घड्याळ सुद्धा बघायची गरज नाही. कशातला पहिला तास? दुपारी 12 ते रात्री 12 ह्या 12 तासाचा जो टाइम पिरियड आहे ना, यातला पहिला तास कोणता असणार आहे? तर दुपारी 12 ते 1 हा पहिला तास असणार आहे. दुपारी 12 ते 1. आणि शेवटचा तास कोणता असणार आहे?
शेवटचा तास कोणता असणार आहे? तर दुपारी 12 ते रात्री 12 मध्ये शेवटचा तास कोणता असणार आहे? रात्री 11 ते 12. रात्री 11 ते 12. आता आपण काय म्हटलंय बघा, 12 ते 1. 12 ते 1 या एका तासाचा विचार करता मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. आणि 11 ते 12 या एका तासाचा विचार करता म्हणजे पहिल्या तासात तो ओलांडणार नाही आणि शेवटच्या तासात पण तो ओलांडणार नाही. 2 वेळा ड्रॉप झालं. 12 तासांमधले हे 2 तास ड्रॉप झाले. खाली किती तास शिल्लक राहिले? 10 तास. म्हणजे किती वेळा ओलांडतो? 10 वेळा ओलांडतो. आणि तिथं मी सांगतो 99% विद्यार्थी इथं फसतात. सगळं तोंडपाठ असते त्यांचं, फक्त पाठ असते. मी नेहमी सांगतो, लक्षात ठेवा, तोंडपाठ करून घोकमपट्टी करून गणित जमत नाही. घोकमपट्टी करून जर गणित जमत असतं ना, सगळेच गणित तज्ञ झाले असते. तुम्हाला समजलंच पाहिजे, लक्षात ठेवा. मग इथं अपवाद काय येतं माहितीये का? याला अपवाद असतो. अपवाद फक्त 12 ते 12 या 12 तासात मिनिट काटा म्हणजेच मिका ताकाला 10 वेळा ओलांडतो. 10 वेळा ओलांडतो. हे नीट लक्षात असू द्या. नोट्स तुमच्या वहीमध्ये असल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. मिनिट फक्त 12 ते 12 म्हटलंय, फक्त 12 ते 12 या 12 तासात. आता आपल्याला ते मराठी व्याकरणातले बघा, तो अनुप्रास अलंकार असतो की एकच अक्षर, एकच अक्षर किंवा एकच शब्द पुन्हा पुन्हा आलं की बरं वाटतं, बरोबर नाही? जसं बालिश बहु बायकात बडबडला ब ब ब ब ब. तुम्हाला मराठीचे सर शिकवतील बघा तो अनुप्रास अलंकार, बरोबर? त्यामध्ये रिपिटेशन होतं. तसं 12 12 12 आणि तिथं 12 जर तुम्ही केलं इथं होणार आहे, तेही होणार आहे. 12 12 12 12 होणार आहे. पुढच्या प्रकारात होणार आहे, लक्षात ठेवा. या प्रकारात फक्त 12 ते 12 या 12 तासात, मग आपण काय म्हणतो, फक्त 12 ते 12 या 12 तासात मिनिट काटा तास काट्याला 12 वेळा ओलांडतो. असं 12 12 12 केलं तर तुमच्या 12 वाजायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. इथं 12 ते 12, फक्त 12 ते 12, फक्त 12 ते 12 या 12 तासात 10 वेळा ओलांडतो. इतर कोणत्याही 12 तासात किती वेळा ओलांडणार आहे? 11 वेळा, लक्षात ठेवा. मग इतर कोणत्याही 12 तास असतील, कोणतेही 12 तास म्हणजे सकाळी 10 ते रात्री 10, दुपारी 1 ते रात्री 1, दुपारी 2 ते रात्री 2, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, पहाटे 5 ते संध्याकाळी 5, काही असू द्या, कुठलेही 12 तास असू द्या, तिथं किती वेळा असणार आहे? 11 वेळाच असणार आहे. फक्त 12 ते 12, मग दुपारी 12 ते रात्री 12 किंवा रात्री 12 ते दुपारी 12 या 12 तासात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडणार आहे? किती वेळा? तर लक्षात ठेवा, 10 वेळा ओलांडणार आहे. ओके, म्हणून इथं काय आहे? 10 वेळा असं आपण म्हटलंय, 10 वेळा ओलांडणार. याच्यात आणखी गोम आहे. काय गोम आहे आणखी? की तुम्ही म्हणाल तर एवढं सगळं तो आम्हाला शिकवलं, पण प्रश्न आणखीन कसे विचारले जातात तुम्हाला सांगतो. प्रश्न विचारण्याची एक पद्धत वेगळीच आहे त्यांची. प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे हे सगळं उपयोगी येणारच आहे आपल्या, हे सगळं उपयोगी येणारच आहे, पण तरी अजून प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला जातो. आता तुम्हाला सरळ जर प्रश्न विचारला, सहज सरळ, आता प्रश्न सोडवण्याचं एक सूत्र पण आहे, बऱ्याच पुस्तकांमध्ये आहे. आता मी कधी कुठल्या पुस्तकाला किंवा कुठल्या लेखकाला नावं ठेवत नाही, कारण मी त्यांच्यापैकी एक आहे, त्यामुळे ठेवत नाही. कारण त्यांना, लेखकाला, गणिताच्या लेखकाला पुस्तक लिहिताना बऱ्याच लिमिटेशन्स येतात, मर्यादा येतात. कोणत्या मर्यादा? जो तो शिकवताना विद्यार्थ्यांच्या समोर किंवा एक्सप्लेन करतोय तोंडी, जसं तोंडी एक्सप्लेन करतोय तसंच्या तसं त्याला पुस्तकात लिहिता येईलच असं नाही, सांगता येत नाही. तिथं मर्यादा येतात, लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात. ओके, तर याच्यावरती बघा, सिंपल, की जर सरळ प्रश्न विचारला तर त्याला एक सूत्र पण आहे. उदाहरणार्थ, सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत, बघा 6 वाजेपर्यंत मिका ताकाला तास काट्याला किती वेळा ओलांडेल? सिंपल. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर तोंडी पण निघते.
किती वेळा ओलांडेल. आता मी इथून पुढे लक्षात ठेवा, इथं ओलांडणे, काटे ओलांडणे असं आहे. प्रत्येक वेळी पूर्ण प्रश्न लिहित बसणार नाही. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काटायला किती वेळा ओलांडेल असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर खूप फास्ट येणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एवढा सोपा प्रश्न परीक्षेला विचारला जात नाही. असं म्हणणार म्हणजे विचारला जाईल असे प्रश्न विचारलेत, पण प्रत्येक वेळी एवढा सोपा प्रश्न विचारतील असं नाही. पण तरी पण बघा, आता काही पुस्तकात याचं उत्तर काय दिलंय, तर एकूण बघा ओलांडण्याची प्रक्रिया, ह्याचं आन्सर काय दिलंय की एकूण तास वजा 1. एकूण तासातून 1 वजा केलं ना तर तुमचं उत्तर येतं येतच. बघा आता सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत एकूण तास किती आहेत? सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत एकूण तास किती आहेत बघा? 10 ते 11, 11 ते 12, 2 तास झाले. 10 ते 12 2, आणि 12 पासून 6 पर्यंत 6 तास, असे 8 तास आहेत. म्हणजे किती झाले इथं? 8 वजा 1 किती आलं हो? किती आलं उत्तर? 7 वेळा. बघा आता बाकी सूत्र काही देऊ, एक तर फिक्स गोष्ट आहे की तुमचं घड्याळ तुम्हाला कधीच उत्तर वेगळं देणार नाही. पण आता अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेला घड्याळ पण अलाउड नाही, लक्षात ठेवा, अलाउड नाही. घड्याळ तुम्हाला वापरता येत नाही. पोलीस भरतीचं मी तुम्हाला थोडीशी माहिती काढून सांगतो, पण एमपीएससी ला घड्याळ अलाउड नाही. कंबाईनच्या परीक्षेला, एमपीएससीच्या परीक्षांना आता घड्याळ अलाउड नाही अलीकडच्या काळात. पूर्वी घड्याळ वापरलं जायचं, हातातलं आपल्या घड्याळ, साधं घड्याळ असलं, डिजिटल कुठलंच घड्याळ अलाउड नसतं. ओके, तर बघा हे घड्याळ तर चुकीचं उत्तर देणार नाही. तुम्ही म्हणणार तू जर आम्हाला घड्याळावर दाखवून उत्तर काढून दाखवतोय, परीक्षेत घड्याळ अलाउड नाही, आम्ही कुठं काढायची, कशी काढायची बघणार आहे आपण, सगळे बघणार आहे, लक्षात ठेवा. तर आता बघा, आता सकाळी किती म्हटले? 10 पासून म्हटले ना, 10 घेऊ आपण. 10 मी त्यासाठी घड्याळ बरोबर ठेवलंय आज लेक्चरला, का तर इथल्या इथं सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात. 10 ते 6 पर्यंत आपण बघूया किती वेळा ओलांडतोय. तर बघा 1 2 3 4 5 6 7 किती आलं उत्तर बघा? 10 ते 6 पर्यंत 7 आलं. म्हणजे आपले घड्याळ जर उत्तर देतंय, घड्याळ कधीच चुकीचं उत्तर देणार नाही. 7 वेळा अगदी बरोबर आलं. म्हणजे पुस्तकांमध्ये दिलेला हा फॉर्म्युला बरोबर आहे. बघा, पण मी तुम्हाला सांगतो, हा फॉर्म्युला शक्यतो टाळा. म्हणजे इव्हन तुम्ही जर उद्या पुस्तक एखादं वापरत असाल, त्या पुस्तकावरती जर लेखक म्हणून तुम्हाला माझं नाव दिसलं, नितीन सत्रे, आणि त्या पुस्तकात जरी तुम्ही पाहिलं तरी हा फॉर्म्युला मी दिलेला आहे. का तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्ही म्हणणार स्वतःची बाजू कसा सारवून घेतोय बा, सावरतोय. मी सुरुवातीला सांगितलं, मी म्हणजे माझ्या एकट्याच्याच नाही, बऱ्याच जणांच्या पुस्तकात आहे. बऱ्याच जणांच्या पुस्तकात हा फॉर्म्युला आहे. का तर लेखकाला पुस्तक लिहिताना प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पद्धत गणित सोडण्याची की तिथं फॉर्म्युला द्यावा लागतो पुस्तकात. या फॉर्म्युल्यात टाका, उत्तर निघेल. आता जी पद्धत माझी आहे ती पद्धत आता मी सांगतोय तुम्हाला, बघा ही पद्धत काय आहे, त्याचं उत्तर कसं काढायचं, ती पद्धत तुम्ही तुमचं पुस्तक काढल्यानंतर त्यात टाकू शकताय का बघा. तर जर तुम्हाला ओलांडण्याची प्रक्रिया असेल, काटे एकमेकांवर येण्याची प्रक्रिया असेल, काटे परस्पर विरुद्ध दिशेला असण्याची प्रक्रिया असेल, किंवा हे चारही प्रक्रिया जरा थोडीशी मोठी प्रोसेस आहे, ही पहिलीच प्रोसेस मोठी आहे थोडी, ही एक प्रोसेस मध्ये की बाकीच्या मग पटपटून डायरेक्ट उत्तर काढणार, तर त्याला मेथड एकच आहे. ती म्हणजे काय माहिती आहे का? ती म्हणजे बोटावरती मोजणे. आता तुम्ही असंही म्हणाल, कारण तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहात, बरोबर, की तुम्ही म्हणाल आता एवढं मोठं आपण झालोय आणि बोटावरती मोजायचं, कसं तरी वाटतंय ना, कमीपणा आहे ना. काही कमीपणा नाही, लक्षात ठेवा. एखादं जर तुम्हाला म्हटलं का नाही, एवढा मोठा दगड झालाय, तर लग्न करायचं आहे, तुझं लग्नाची वय झालं आणि अजून तू बोटावरतीच मोजतोय, तर त्याला तुम्ही स्पष्ट सांगायचं, बाबा रे, हात माझा, बोट माझी, मी त्याच्यावरती आकडं मोजेन, नाकात घालीन, नाहीतर मोडून टाकेन. तुला काय करायचं आहे, माझे हात
माझी बोट. ओके, तर सरळ बोटावरती मोजायचं. फक्त ड्रॉपिंग पिरियड कुठला वेळातला लक्षात ठेवा, 11 ते 1. हे कायम लक्षात असू द्या. 11 ते 1 या 2 तासात किती वेळा एकदाच ओलांडते. मग आता काय ते घड्याळ बघायची गरज नाही, काय नाही, सूत्र पण लक्षात ठेवायची गरज नाही. या सूत्राची सुद्धा आपल्याला काही गरज नाही. मग काय म्हणले, सकाळी 10 ते 6 पर्यंत, तर 10 ते 11 एकदा ओलांडलं बोट. 11 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6, 7 बोट झाली ना. उत्तर किती आलं, 7 वेळा. जेवढी बोट तेवढ्या वेळा. पण मी तुम्हाला सांगितलं एवढा सोपा प्रश्न सर, म्हणजे पूर्ण अंकातला, पूर्ण वेळेतला देत नाहीत. कधी तुम्हाला आदली मधली वेळ पण देतात, साडेतली वेळ देतात. साडेतली नाही, साडे म्हणजे 9:30, 3:30, 5:30, 8:30 अशा प्रकारे 7:30, 7:15, पावणे याच्यातल्या पण वेळा दिल्या जाऊ शकतात. आता बघा पुढचा प्रश्न. मी फक्त टायमिंग देतो आणि किती वेळा ओलांडेल इथंच. सॉरी, काय तर रात्री 9:30 ते पहाटे 4:30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल असा प्रश्न आहे. किती वेळा ओलांडेल. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. आता एक तर काय आहे, माझ्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, एकूण तास वजा 1. एकूण तास वजा 1 हे आपलं उत्तर निघणार आहे. लक्षात ठेवा, आपलं काय निघणार आहे ना, उत्तर निघणार आहे एकूण तास वजा 1. आता बघा 9:30 ते 4:30 पर्यंत एकूण तास किती, 9:30 ते 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 किती तास झाले, 7 तास. ओके, 7 वजा 1 बरोबर किती आलं, 6. उत्तर किती आलं, 6 वेळा. ऑप्शन मध्ये 100% 6 वेळा असणार आहे. हो, असणारच आहे, 100% 6 वेळा असणार आहे. बरं, आता हे आपण सूत्रानं काढलं, उत्तर सूत्रानं काढलं. पण मी तुम्हाला सांगितलं हे आपल्याला कधीच चुकीचं उत्तर देणार नाही. हे चुकीचं उत्तर आपल्याला कधीच देणार नाही. मी काय करतो, एक वेळ याचा आधार घेतो, घड्याळाचाच. किती टायमिंग दिलंय, 9:30 दिलंय बघा, बरोबर की नाही. तर 9:30 पासून ते 4:30 पर्यंत घड्याळ काय सांगतंय बघूया. मग आता बघा 9:30 ते 4:30 पर्यंत जायचे आपल्याला. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती आलं, 7 आलं. आता मात्र माझं जे हे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, आता बघा हा माझा फॉर्म्युला माझ्या काही कामाला नाही आला, कारण घड्याळ सांगतंय 7. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे, फायनल 7 वेळाच असणार आहे. किती वेळा ओलांडणार, 7 वेळाच ओलांडणार. 7 वेळाच ओलांडलं पाहिजे. पण हे माझं सूत्र मात्र 6 वेळा उत्तर देत आहे मी. त्यामुळं अगोदरच्या प्रश्नाला सांगितलं होतं की ह्या सूत्रावर जास्त भरोसा करू नका. पुस्तकामध्ये मजबुरी म्हणून मर्यादा येतात, कारण पुस्तकात मी असं म्हणू शकत नाही ना बोटावरती मोजा म्हणून, म्हणू शकत नाही पुस्तकावर. पण इथं सांगताना मी तुम्हाला सांगू शकतो ना बोटावरती मोजा बिंदास, काही फरक पडत नाही. तर लक्षात ठेवा. मग आता काय करायचं, तर फक्त मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, प्रश्न जर समजा मधल्या आदल्या वेळेतला दिला, 9:30 मधला, पावणेतला जर असा प्रश्न दिला तर मात्र अडचण येण्याची शक्यता असते. मग तुम्हाला मी सांगतो अशा वेळी काय करायचं, जे मधल्या वेळा आहेत ना, मधल्या वेळा त्यांचा विचार सेपरेट करा आणि पूर्ण वेळांचा विचार सेपरेट करा. कधीपासून सुरुवात झाली, 9:30. कसा विचार करायचा बघा, सोपं आहे, एकदम सोपं. मी सांगतो 15 ते 20 सेकंदात उत्तर निघतं, त्यापेक्षा जास्त नाही. 9:30 सुरुवात करा, 9:30 सुरुवात होते. 9:30 नंतर येणारी पहिली पूर्ण वेळ कोणती आहे, तर 10. ह्याचा विचार सेपरेट करा. आता डायरेक्ट 10 पासून ते नंतरच्या पूर्ण वेळेपर्यंत, नंतरची पूर्ण वेळ किती आहे, 4. 10 ते 4 चा विचार सेपरेट करा. आणि शेवटचा जो अर्धा तास आहे, 4 ते 4:30 ह्याचा विचार सेपरेट करा. जास्त वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. 9:30 पासून ते येणारी पूर्ण वेळ 10.
10 पासून 4 आणि 4 ते 4:30 बघा 9:30 ते 4:30 पर्यंतचा पूर्ण टाइम याच्यामध्ये कव्हर होतो. आता तुम्हाला फक्त इमॅजिन करायचंय. आपण नको त्या गोष्टी इमॅजिन करत असतो, पाहिजे त्या गोष्टी करायला शिका. बघा इमॅजिन करायचं आहे काय तर 9:30 ते 10 ही वेळ इमॅजिन करायची आहे. 9:30 तुम्ही इमॅजिन करू शकता. बघा जे मी करतोय तेच काय तर 9:30 तास काटा हा 9 ते 10 दरम्यान असणार आहे. 9 ते 10 दरम्यान असणार आहे आणि मिनिट काटा कुठं असणार आहे 6 वरती असणार आहे. बरोबर नाही असं असणार बघा. असं आणि असं असतं. थोडक्यात तुम्हाला सांगतो. आणि इथं 9 असतं, इथं 10 असतं. हे इमॅजिन करायचे. आता 9:30 ते 10 मध्ये विचार काय करायचा, हा मिनिट काटा पुढे पुढे जाणार 10 असा, इथं तो 12 वरती जाणार आणि तास काटा कुठं जाणार असं जाणार. म्हणजे हा याला ओलांडून जातोय की नाही, ओलांडून जातोय. बघा इमॅजिन करा. इथं मी तुम्हाला घड्याळ पण दाखवू शकतो, पण इमॅजिन करा की 9:30 ते 10 या अर्ध्या तासात मिनिट काटा तास काट्याच्या अंगावरून उरावरून जातोय, थोडक्यात ओलांडून जातोय. म्हणजे 9:30 ते 10 मध्ये एकदा ओलांडतोय कोण, मिनिट काटा तास काट्याला. आता 10 ते 4 बोटावरती, 10 ते 11, 11 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, सॉरी 4 पर्यंतच करायचे आपल्याला. ओके किती आली बोट 5. म्हणजे 10 ते 4 मध्ये किती आलं 5 वेळा. आता राहिली वेळ 4 ते 4:30. 4 ला बघा 4 ला तास काटा इथं असणार 12 वरती आणि मिनिट काटा कुठं असणार मिनिट काटा 12 वरती आणि तास काटा किती वरती असणार आहे 4 वरती. 4:30 ला हा इथं जाणार की नाही खाली 6 वरती आणि हा मात्र अर्धा तास पुढे जाणार. म्हणजे हा बघा 4 ते 4:30 मध्ये या बाजूने येणार आहे तो, म्हणजे ओलांडून जातोय. इथं एकदा ओलांडतोय. 5 आणि 2 किती वेळा झालं, किती वेळा ओलांडलं 7 वेळा ओलांडलं. किती वेळा ओलांडलं 7 वेळा ओलांडलं. त्यामुळं आता बघा याच्यामध्ये आणखी काही थोडेसे म्हणजे आता ह्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न येत नाहीत. एकतर पूर्ण वेळ किंवा एकतर मधल्या वेळा. ओके तर या सेशन मध्ये आपण आता इथंच थांबतोय, पण याच्यातले आणखी काही प्रश्न आहेत ना ते आपण पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहोत. आणि पुढच्या सेशन मध्ये आपल्याला काय बघायचे लक्षात ठेवा. याचाच पुढचा भाग काय माहिती आता ओलांडण्याची प्रक्रिया 12 वाजता काय होतंय बघा 12 वर ओलांडतोय आणि तिथंच ते एकमेकांवर. फक्त प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सांगतो, ओलांडण्याची प्रक्रिया आणि एकमेकांवर येण्याची प्रक्रिया ही बहुधा एकाच वेळी घडत असते. पण त्या वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. कसं काय तर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. तर पुढच्या प्रकारात आपण सगळ्या नोट्स लिहिणार नाही. ड्रॉपिंग आर आणि डायरेक्ट प्रश्न तुम्हाला हे उत्तर कळलं बोटावरती कसं मोजायचं ते आपण म्हणजे आपल्याला आता ओलांडण्याची प्रक्रिया तर आता क्लिअर केली आपण. पुढच्या सेशनला महत्वाचं काय असणार आहे, काटे एकमेकांवर येण्याची प्रक्रिया, काटे परस्पर विरुद्ध दिशेला असण्याची प्रक्रिया आणि काट्यांमध्ये काटकोन जसा 9 वाजता 90 अंशाचा कोन होतो दोन्ही काट्यांमध्ये, असे काटकोन किती वेळा होतील हा हे महत्वाचे घटक आहेत की त्याच्यावरती सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके तर आजच्या सेशनला आपण इथंच थांबतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, तर जे कोणी तुमचे मित्र असतील जे अभ्यास करत असतील त्यांच्यापर्यंत आपल्या या चॅनलची लिंक पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. मी नेहमी सांगत असतोय काहीतरी पुण्याचं काम आयुष्यात येऊन करा. जरी तुम्ही ही लिंक इतरांपर्यंत पोहोचवली तर खूप मोठं पुण्य तुम्हाला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ओके चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. मी नेहमी सांगत असतो जर कोणी विचारलं तुम्हाला नितीन सत्रे कसा शिकवतो तर एकच नंबर म्हणायचं, एकच नंबर लाईक करायचं. जबरदस्त कमेंट छान. म्हणजे प्रश्न तुम्हाला पडत असेल तर प्रश्नाच्या कमेंट करा, पण माझ्याबद्दल बोलताना मात्र भरभरून कौतुक करून बोलायचं माझं. ओके माझ्या विरोधात जो बोलतो ना तो पास होत नाही बरं का कधीच, लक्षात ठेवा. मी काळ्या जिभेचा आहे. त्यामुळं माझ्याबद्दल बोलताना नेहमी काय करायचं भरभरून चांगलं बोलायचं. जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं. नितीन सत्रे एकच नंबर, नितीन सत्रे असाच. ओके असं ऍज अ फ्रेंड तुम्ही माझ्याशी बोलू शकता. पण तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या कमेंट्स करा. त्या कमेंटवर आधारित आपण सेशन पुढं घेऊया की बाबा जास्त अडचणी आहेत कोणकोणत्या घटकावरती, त्या घटकावर आपण स्पेशल एखादा व्हिडिओ आपण तयार करूया. तो कमी वेळात असेल काय असेल पण तो तुमच्या कमेंट्स वरती किंवा तुमच्या अडचणींवरती तो व्हिडिओ असेल. पुन्हा एकदा मी काय करतो तुमच्या सर्वांचा आभार मानतो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात. ओके आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असणार आहे. अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारणार आहात. आजच्या सेशन मध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.